नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहिनी नामदार पुन्हा आले आहेत आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन, ज्याचं नाव आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व। प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय यामधील हा शेवटचा भाग आहे। यानंतर आपला हा पहिला टॉपिक पूर्णपणे झाला असेल। तर पाहूया स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व। स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती अभ्यासणारे शास्त्र होय। स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र होय। संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय। आता याच्यामध्ये काय येणार? सगळे घटक म्हटल्यानंतर एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण उत्पादन, सर्वसाधारण किंमत। सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी। मग त्यानंतर व्यापार चक्रातील चढउतार, तेजी, मंदी, भाववाढ, भावघट या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास कुठे होतो? या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। मग या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती। एखाद्या अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशा प्रकारे चालते याचे विश्लेषण, याचे स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्र करत असते। हे स्पष्टीकरण खूप मोठ्या प्रमाणात असते, कारण की या ठिकाणी सर्व घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामुळे सर्व घटकांचा अभ्यास केल्यामुळे ही कार्यपद्धती गुंतागुंतीची होऊन बसते। मग आता या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेचा सुलभपणे अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र आपणास मदत करत असते। म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं हे महत्त्वाचं कार्य आहे की ते अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशा प्रकारे चालते ते आपल्याला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी मदत करत असते। उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये ज्या संकल्पना आहेत, स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा मग एकूण बचत, एकूण पुरवठा, एकूण मागणी, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, या संकल्पनांचं कार्य कसं चालतं एखादी देशाची, उदाहरणार्थ भारतासारख्या देशाचं आपण उदाहरण घेतलं, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या भारतीय अर्थव्यवस्थेचं उत्पन्न किती आहे, मग त्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी देशाच्या विकासासाठी कशा प्रकारे वापर केला जातो, आर्थिक विकास व्हावा म्हणून त्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी उपयोग कसा केला जातो, योजना कशा आखल्या जातात, आंतरराष्ट्रीय व्यापारात फायदे मिळावे याच्यासाठी काय केलं जाते, ती कार्यपद्धती कशी चाललेली आहे, देशातील एकूण लोकसंख्येची मागणी किती आहे, एकूण पुरवठा किती होत आहेत, वस्तू आणि सेवा, उपलब्ध असणारी साधन सामग्री कशा प्रकारे वापरली जात आहे, हा सगळ्या समग्र एकूण घटकांचा अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता या ठिकाणी बघा की जेवढे ग्राहक आहेत, जेवढी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमधूनच उत्पादन घटक त्या ठिकाणी उद्योजकांना पुरविले जातात। मग ते उद्योजक काय करतात? त्या उत्पादन घटकांचा वापर करून वस्तू आणि सेवा उत्पादित करत असतात। त्यांनी वस्तू आणि सेवा उत्पादित केल्यानंतर त्या वस्तू आणि सेवा जे उत्पादन घटक वापरले आहेत त्यांच्याच कुटुंबांना त्या ठिकाणी उत्पन्न दिले जातात। ते उत्पादन घटक वापरले म्हणून त्याचा मोबदला त्या ठिकाणी त्यांना दिला जातो आणि वस्तू आणि सेवा निर्माण केल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्पन्नातूनच ते कुटुंब काय करत असते? ते वस्तू आणि सेवा खरेदी करत असतात। मग त्यांनी त्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्यानंतर उत्पन्न पुन्हा कुठे जाणार? उद्योजकांकडे जाणार आहे। मग आता याच्यामध्ये त्या ठिकाणी एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या बँका असतात त्या काय करत असतात? याच लोकांना जे उत्पन्न मिळालेले आहे ते लोक काय करतात? आपलं उत्पन्न त्या बँकेमध्ये सेव्ह करतात, बचत म्हणून ठेवतात आणि त्यांची हीच बचत बँक काय करत असते? उद्योजकांना गुंतवणूक वाढवण्यासाठी कर्ज म्हणून देत असते। मग अशा प्रकारे हे सगळं चक्र त्या ठिकाणी चालू असतं। आपण पुढे हा भाग शिकणारच आहोत, परंतु ही जी गुंतागुंतीची अर्थव्यवस्था आहे ते आपल्याला समजावून सांगण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाच्या संकल्पनांमधून ते स्पष्टीकरण देत असते। तेच त्याचं महत्त्व आहे। मग याच्यातून त्या ठिकाणी
उत्पन्न काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न काय आहेत, उत्पादन घटक कोणते आहेत, राष्ट्रीय बँका त्यामध्ये कशा पद्धतीने कार्यरत असतात, हे सगळे घटक या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामुळे आपल्याला समजण्यास मदत प्राप्त होत असते. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. म्हणजेच या ठिकाणी ज्या गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत त्या सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते. एखादी अर्थव्यवस्था कशी चालते, त्यामध्ये व्यक्तींना रोजगार कसा उपलब्ध होत आहेत, रोजगार असेल तर त्या ठिकाणी लोकांना उत्पन्न कसे प्राप्त होते, त्या उत्पन्नातून मागणी आणि पुरवठा कसा केला जातोय, मागणी निर्माण झाली तर पुन्हा त्या ठिकाणी नवीन वस्तू आणि सेवा उत्पादित करण्यासाठी उत्पादन घटकांचा मागणी कशी केली जाते, मग उत्पादन घटकांचे पुरवठा कसा केला जातो, ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे आर्थिक चढउतार. आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार स्पष्ट करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाचे असते. राष्ट्रीय उत्पन्न हे आधारभूत वर्षामध्ये किती राष्ट्रीय उत्पन्न होतं आणि सध्या चालू आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी किती आहे, ती वाढली आहे का घटली आहे, याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करत असते. मग आता त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये काही चढउतार होत असतात. त्या चढउतारांनाच व्यापार चक्र असं म्हटलं जातं. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये काही वेळेसाठी तेजी असते. आता तेजी म्हणजे काय, त्या ठिकाणी रोजगाराची पातळी चांगल्या प्रकारे असते, चांगल्या प्रमाणात असते, जेणेकरून जेवढे लोक त्या ठिकाणी काम करू इच्छितात त्या सर्व लोकांना रोजगार उपलब्ध असतो. म्हणजे तेजीमध्ये जास्तीत जास्त रोजगाराची पातळी उपलब्ध असते आणि रोजगार असल्यामुळे लोकांना उत्पन्न मिळत असते. उत्पन्न आलं म्हटल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध असतो. त्याच्यामुळे ते वस्तू आणि सेवांना मागणी करत असतात. त्यांनी वस्तू आणि सेवांना मागणी केली तर उद्योजक काय करतात, नवीन वस्तू आणि सेवा निर्माण करत असतात. नवीन वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी ते पुन्हा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतात. लोकांना रोजगार उपलब्ध होत असेल, पुन्हा त्या ठिकाणी उत्पन्न वाढणार. म्हणजे हे तेजीचे चक्र असं चालत राहतं. मग त्याच्यातून काय होणार, तेजीनंतर शिखर अवस्था येणार की ज्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, लोकांना त्या ठिकाणी उत्पन्न मिळत आहेत, रोजगार मिळत आहेत आणि त्याच्यातून उत्पादन वाढत आहेत, लोकांची बचत पण होत आहेत. सगळ्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी एक आशावादी वातावरण तेजीमध्ये असतं, तर त्याची पातळी आता शिखर अवस्था गाठलेली असते. परंतु याच्यानंतर काय होते, अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था सुरू होऊ लागते की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांना मागणी कमी केली जाते. ज्याच्यामुळे वस्तू आणि सेवांना मागणी कमी झाली की उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झाले की पुन्हा रोजगार कमी होते. रोजगार कमी झाला की लोकांना उत्पन्न कमी मिळते. लोकांना उत्पन्न कमी मिळाले तर त्या ठिकाणी वस्तू आणि सेवा यांचा त्या ठिकाणी मागणी निर्माण न झाल्यामुळे वस्तू आणि सेवांची किंमत कमी होते. वस्तू आणि सेवांची किंमत कमी झाली तर जे उत्पादन घटक वापरलेले आहेत त्यांना देखील मोबदला कमी दिला जातो आणि त्यामुळे काय, त्यांना मोबदले कमी मिळाले तर त्या ठिकाणी त्यांना मिळणारा नफा हा देखील कमी होतो. नफा कमी झाला तर राष्ट्रीय उत्पन्न देखील कमी होते. मग ही काय होत असते, मंदीची अवस्था त्या ठिकाणी वाढत जाते आणि त्या मंदीतून पुन्हा जर त्या ठिकाणी अर्थव्यवस्था बाहेर पडू लागली तर पुनर्प्राप्ती, रिकव्हरी व्हायला सुरुवात होते. म्हणजे उत्पादन वाढण्यास सुरुवात होते, त्यातून मागणी आणि पुरवठा वाढतो. त्या ठिकाणी मागणी वाढल्यामुळे पुरवठा वाढणार, पुरवठा वाढला की वस्तूंचं उत्पादन वाढणार, उत्पादन वाढलं की रोजगार वाढणार, रोजगार वाढलं की उत्पन्न वाढणार. म्हणजे पुनर्प्राप्तीची त्या ठिकाणी अवस्था सुरू होणार. त्यालाच व्यापार चक्र किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे चढ उतार होतात त्याची अवस्था म्हणतात. तेजी येणे, मंदी येणे किंवा मग अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात त्यांच्यामध्ये भाववाढ होणे, भावघट होणे, भाववाढ होण्याचे प्रमाण काय आहे, भावघट का झालेले आहे याची माहिती काढणे, या समस्यांवर उपाय शोधणे, या सगळ्या भागांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते.
आपण ऐकतोय ना आता लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे. मग ही मंदी काय आहे त्याचा अभ्यास कुठे केला जातो? स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. याच्या आधी मी तुम्हाला भाववाढ म्हणजे काय असतं, भावघट म्हणजे काय असतं हे सांगितलेलं आहे. भाववाढ काय असणार आहे की ज्या वेळेस आपल्या कडून जास्तीत जास्त पैसा खर्च केला जातोय आणि आपल्या हातामध्ये कमी वस्तू आणि सेवा येतात. भावघट काय असते की आपण कमी पैसा खर्च करतो आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवा प्राप्त होत असतात, ती भावघट असते. मग आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास किंवा चढउतारांचा अभ्यास देखील स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि तो करण्यासाठी मदत स्थूल अर्थशास्त्रामुळे होत असते. पाठ्यपुस्तकामध्ये काय दिले पहा, उत्पन्नातील चढउतार म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे, रोजगाराचं प्रमाण का जास्त आहे किंवा रोजगाराचं प्रमाण का कमी आहे, रोजगार वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याच्यावर नियंत्रण कसं केलं पाहिजे, या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र आपल्याला काय करत असते? मदत करत असते, त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मदत करत असते. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते. मग आता याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याची पद्धती कोणत्या आहेत, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आहे ते राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे खर्च केले जातोय, कोणत्या योजना आखल्या जातात, देशाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा कसा वापर केला जातोय, या सगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास तसेच सामाजिक लेखांकन याचा देखील अभ्यास या ठिकाणी केला जातो. मग आता सामाजिक लेखांकन काय असते, तर हेच राष्ट्रीय लेखांकन म्हणून देखील ओळखले जाते. सामाजिक लेखांकन कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक क्रियांचे म्हणजे आर्थिक विकासासाठी कोणकोणत्या क्रिया केल्या जातात त्या क्रियांचे योग्य प्रकारे क्रमबद्ध पद्धतीने स्पष्टीकरण करणे म्हणजे सामाजिक लेखांकन होय. मग या सामाजिक लेखांकनाला राष्ट्रीय लेखांकन असे देखील म्हटले जाते. मग जसं राष्ट्रीय उत्पन्न काढल्यानंतर त्याच्यामध्ये सांख्यिकीय माहिती दिली जाते की किती एखाद्या देशाचे आर्थिक वर्षामध्ये किती राष्ट्रीय उत्पन्न आहेत. मग त्या ठिकाणी राष्ट्राचा किंवा आर्थिक विकास साधण्यासाठी वेगवेगळ्या सरकारकडून योजना आखल्या जातात. मग त्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जात आहेत की नाही याची पडताळणी करणे ते कुठे होते, ते सामाजिक लेखांकनामध्ये होते. मग हे सामाजिक लेखांकन ही जी संकल्पना आहे ते J.R. हिक्स यांनी 1942 मध्ये प्रथम मांडलेली आहे. मग त्याच्यामध्ये उत्पादन, उपभोग, उत्पन्नासाठी शासकीय देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण कशी होते याचं सगळा त्या ठिकाणी लेखांकन सामाजिक लेखांकनामध्ये केलं जाते. त्याला सोशल अकाउंटिंग असं देखील म्हटलं जाते. मग आता त्या ठिकाणी सामाजिक लेखांकनामध्ये उदाहरणार्थ ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, उदाहरणार्थ आपण घेऊ ग्रामसभा. ही ग्रामसभा कशी चालते त्याच्याबद्दलची माहिती. मग मनरेगा ही योजना ती कशी आखलेली आहे, त्याच्यामध्ये काय आहे योजना नेमकी, ती कशा प्रकारे राबवली जात आहेत, त्या योजनेचा किती लोकांना फायदा होतोय, अशा त्या ठिकाणी योजनांबद्दल त्या ठिकाणी माहिती सगळी काढणे, त्याचा लेखाजोखा लिहिणे याला सामाजिक लेखांकन म्हणतात. त्याला सामाजिक लेखांकनालाच राष्ट्रीय लेखांकन असा समानार्थी शब्द आहे. राष्ट्रीय उत्पन्न त्याच्यामध्ये उत्पन्नाचा सगळा भाग लिहिला जातो. तसंच त्या ठिकाणी सामाजिक लेखांकन समाजाचं कल्याण साधण्यासाठी सरकारने ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना कशा पद्धतीने राबविल्या जात आहेत आणि त्याचा आर्थिक विकास होण्यासाठी किती फायदा होतो याचं जे मूल्यांकन केलं जातं त्याला सामाजिक लेखांकन असे म्हटले जाते. पाहूया राष्ट्रीय उत्पन्न या मुद्द्यात काय दिलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आलेले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास महत्त्वाचा आहे आणि तो कुठे केला जातोय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. आणि राष्ट्रीय उत्पन्न जर प्राप्त होत असेल तर त्या ठिकाणी देशाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांची आखणी केली जाते.
राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यासच झाला नाही तर त्या ठिकाणी त्या धोरणांची आखणी करणे देखील अशक्य होईल, म्हणून हे महत्त्वाचे आहे. सामाजिक लेखा काय असते हे आपण याआधी पाहिलेलं आहे. त्यालाच मी आणखी सोप्या पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या क्रियांचा योग्य प्रकारे क्रमबद्धपणे मांडणी करणे म्हणजे सामाजिक लेखांकन होय. एखाद्या राष्ट्रामध्ये सामाजिक आर्थिक बदलाव कसे झाले त्याचे स्पष्टीकरण देण्याचे काम सामाजिक लेखांकन करत असते आणि या सामाजिक लेखांकनालाच राष्ट्रीय लेखांकन असे देखील म्हटले जाते. पाठ्यपुस्तकात तोच भाग त्या ठिकाणी थोडं कठीण शब्दामध्ये दिलाय, तर त्या ठिकाणी सोप्या पद्धतीने म्हणजे संघटन एखाद्या ऑर्गनायझेशनचं जे कार्य चाललेलं आहे त्या ठिकाणी ते त्याच्या योजनेप्रमाणे राबविले जात आहे का नाही याची माहिती त्या ठिकाणी लिहिणे म्हणजे सामाजिक लेखांकन होय. त्यानंतर चौथं महत्त्व आहे आर्थिक विकास. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी त्या देशामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यावर उपाय योजले गेले पाहिजेत आणि ते उपाय योजण्याचे काम स्थूल अर्थशास्त्र करत असते. उदाहरणार्थ विकसनशील देश असेल तर विकसनशील देशामध्ये कोणकोणत्या आर्थिक समस्या आहेत त्या शोधून काढणे, मग त्या आर्थिक समस्यांवर उपाय शोधणे, त्यांची कारणे काय आहेत ते पाहणे आणि जेणेकरून देशाचा आर्थिक विकास होईल याच्यासाठी कार्यरत राहणे. हे कार्य कोण करत असतं? स्थूल अर्थशास्त्र करत असतं. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपले पूर्वीच्या आधारभूत वर्षाच्या तुलनेमध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या पाहिजेत आणि त्या योजनांची योग्य अंमलबजावणी केली पाहिजेत या सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग आर्थिक समस्या कोणत्या आहेत? दारिद्र्य आहेत, बेरोजगारी आहेत, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार पातळीवर विनिमय दर आपला खूप त्या ठिकाणी कमी असणे, उदाहरणार्थ डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया खूप घसरलेला असणे. मग त्या ठिकाणी निर्यात जास्तीत जास्त करण्यासाठी काय केले पाहिजेत? देशामध्ये आर्थिक विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या पाहिजेत? देशात जी उपलब्ध साधन सामग्री आहेत त्याच्यापासून जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा कशा प्रकारे उत्पादित केल्या पाहिजेत याच्यावर उपाय योजनेचे काम स्थूल अर्थशास्त्र करते की जेणेकरून देशाचा विकास होईल. या ठिकाणी बघा या चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे की देशाचा विकास करण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या योजना राबविल्या जातील याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये काय माहिती दिलेली आहे? स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. जो भाग मी आत्ता स्पष्ट केलेला आहे तोच या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर पाचवं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी चाललेली आहे त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचं काम करते. म्हणजे उदाहरणार्थ 2018 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक वृद्धीचा दर कसा होता, आर्थिक विकास किती होता, त्यानंतर 2019 मध्ये आर्थिक वृद्धीचा दर काय होता, 2020 मध्ये आर्थिक वृद्धीचा दर काय आहे यांची तुलना केली जाते. त्या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास कसा होत चाललेला आहे, त्या अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी चाललेली आहे या संबंधीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. म्हणजे या ठिकाणी एका ठराविक कालावधीमध्ये 2018 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती होते, 2019 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती झाले, 2020 मध्ये त्याची काय स्थिती आहे, असं त्या ठिकाणी तुलना करून त्या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी अभ्यासली जाते. मग एका ठराविक कालावधीमध्ये उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवले त्याप्रमाणे 2018 मध्ये आपल्या देशामध्ये किती वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, 2019 मध्ये किती झालेले आहेत, 2020 मध्ये किती झालेले आहेत, त्यांची तुलना करून मग देशाची कामगिरी कशी चाललेली आहे याची पडताळणी करता येते, तुलना करता येते. आता लॉकडाऊनमुळे बघा, कोरोनासारखा व्हायरस आल्यामुळे, लॉकडाऊन झाल्यामुळे
भारताची अर्थव्यवस्था ढासळली आणि त्याच्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर हा कमी झालेला दिसून येतोय. त्याचं हे एक उदाहरण की देशाची अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी आहे हे पडताळणी करण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र आपल्याला मदत करत असते. मग आता पाठ्यपुस्तकामध्ये कशी माहिती बघू आपण. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची केली जाते. म्हणजे 2018 मध्ये किती वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्या, त्याच्या तुलनेत 2020 मध्ये किती वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या आहेत. जर त्या 2018 पेक्षा जास्त झाल्या असतील तर त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी झालेली आहे. जर त्या कमी झाल्या असतील आर्थिक वृद्धी झाली नाही असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे कामगिरी पडताळली जाते. त्यानंतर 6वं महत्त्व आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र आर्थिक चल म्हणजे आर्थिक संकल्पनांचा, आर्थिक संज्ञांचा, आर्थिक परिभाषांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत असते. मग आता ही आर्थिक संज्ञा कोणत्या आहेत? एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक अशा आर्थिक चलांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र आपल्याला मदत करत असते. आणखी कोणत्या आर्थिक संकल्पना आहेत? लोकसंख्या असतील, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल अशा आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग सर्वसाधारण किंमत पातळी कशी काढली जाते, एकूण उत्पन्न कसे गणले जाते किंवा कसे मोजले जाते, एकूण उत्पादन कसे काढले जाते, रोजगाराची पातळी किती आहे, अशा सर्व आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि अशा संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे मदत करत असते. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहे. आर्थिक चले म्हणजेच आर्थिक संकल्पना. संकल्पना कोणकोणत्या? एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, दारिद्र्य, लोकसंख्या, महागाई या संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. बघा या ठिकाणी आर्थिक चलाची व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. अर्थव्यवस्थेच्या कार्याचे मोजमाप करणारा घटक म्हणजे आर्थिक चल होय. लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई इत्यादी. त्यानंतर 7वं महत्त्व आहे सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगार हा जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध आहे असं गृहीत धरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सिद्धांताचे विश्लेषण करत असते. म्हणजे रोजगाराची सर्वसाधारण पातळी यालाच काय म्हणणार की आपल्या देशामध्ये 137 कोटी लोकसंख्या आहेत. मग आता या ठिकाणी जेवढे लोकसंख्या त्यापैकी म्हणा लहान मुले म्हणजे 15 वर्ष 18 वर्षापर्यंतची मुले आणि जी त्या ठिकाणी 60 वर्षाच्या पुढे जे म्हातारे आहेत ते सोडून त्या ठिकाणी मध्ये जो त्या ठिकाणी तरुण वर्ग आहेत जे कार्य करण्यासाठी तयार आहेत, ज्यांचं काम करण्याची इच्छा आहे आणि ज्यांची काम करण्याची तयारी आहे, अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी सरकार पुरेसे पडत आहेत किंवा सरकार त्या ठिकाणी तेवढी रोजगाराची पातळी निर्माण करते की जेणेकरून त्या सगळ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त उत्पादन कसे करता येईल अशी सामान्य रोजगार पातळी निर्माण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते. त्याचं विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करत असते. मग आता रोजगाराची सर्वसाधारण पातळी म्हणजे काय असतं की देशामध्ये
उपलब्ध असणारी जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी ज्या ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे, काम करण्याची तयारी आहे, त्या लोकांना रोजगार उपलब्ध असणे आणि उत्पादनाचे विश्लेषण आणि त्या सर्व लोकांपासून, त्या उत्पादन घटकांपासून एकूण किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन होते याचं विश्लेषण कुठे केले जाते? स्थूल अर्थशास्त्रामध्ये. स्थूल अर्थशास्त्रामध्ये नेहमी पूर्ण रोजगाराची परिस्थिती उपलब्ध आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि स्थूल अर्थशास्त्रालाच उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. असे हे त्याचं 7वं महत्त्व आहे. मग आता या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्यामधील फरक, त्यांच्यामधील तुलना थोडक्यात अभ्यासूयात. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनांचा अभ्यास करते. त्यानंतर साधने, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा ही साधने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वापरली जातात. फरकाचा मुद्दा साधने आहेत. मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, वैयक्तिक एका व्यक्तीची मागणी, समग्र एकूण मागणी, सर्व लोकसंख्येची मागणी, सर्व लोकसंख्येचा पुरवठा या ठिकाणी साधने म्हणून वापरली जातात. त्यानंतर तिसरं व्याप्ती. व्याप्तीमध्ये मग वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, उत्पादनाच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती यांचा या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विचार केला जातो. त्याची व्याप्ती किती आहे? वैयक्तिक घटकापुरती मर्यादित असते. आणि स्थूल अर्थशास्त्राची एकूण उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, रोजगार, पैसा अशा या ठिकाणी सर्व आर्थिक समस्यांचा या ठिकाणी विचार केला जातो, अभ्यास केला जातो, म्हणून त्याची व्याप्ती देखील जास्त असते. त्यानंतर महत्त्व काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे? किंमत निर्धारण, प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय आज आपण पाहिलेले आहेत महत्त्व. त्या महत्त्वांपैकी 3 ते 4 उदाहरणे या ठिकाणी लिहायची आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास यांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचे ठरते. सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ काय आहेत? वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादन. स्थूल अर्थशास्त्राचं उदाहरण आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन. आजचा या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासलेले आहेत. एकूण 7 महत्त्व या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वामध्ये पहिलं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, दुसरं आहे आर्थिक चढउतार, तिसरं आपण पाहिलं राष्ट्रीय उत्पन्न, चौथं आपण पाहिलेलं आहे आर्थिक विकास, पाचवं आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी, 6वं महत्त्व आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास, 7वं महत्त्व आहे सामान्य रोजगार पातळी. आणि त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यांच्यामधील फरक पाहिला. अशा प्रकारे आजचा या व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.